आजची मिसा स्वर्गवासी थॉमस धाकेच्या आत्म्यासाठी, वाढदिवसानिमित्त बेर्नादेत जांगुल मेंगेल आबा आणि इतर हेतूसाठी ही मिसा अर्पण केली जात आहे. आपणा सर्वांच्या आजचे जे विशेष हेतू असतील हे सर्व हेतू आपण प्रभूच्या चरणापाशी मांडूया आणि हे सर्व हेतू सफल होण्यासाठी, पूर्ण होण्यासाठी आजच्या या पवित्र मिसा बलिदानात प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वरावर प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणाबरोबर असो. ख्रिस्ताच्या नावाने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आज संपूर्ण भारतभर शिक्षक दिन साजरा करत आहेत. सर्वपल्ली राधाकृष्ण याचा जन्मदिन साजरा होत असताना संत मदर तेरेसा हिचा स्मृतिदिन देखील आज आपण साजरा करत आहोत. या दोन महान व्यक्ती आपल्या भारतामध्ये शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. मदर तेरेसा हिनं संपूर्ण जगामध्ये जे निराश्रित आहेत, अपंग आहेत, ज्यांचं कोणीही नाही अशा व्यक्तींना तिच्या शाळेमध्ये तिनं घेतलं आणि ती संपूर्ण जगाची आई बनली, मदर बनली. आज तिचा स्मृतिदिन साजरा करत असताना आपण सर्व शिक्षकांसाठी देखील विशेष प्रार्थना करूया. सर्व शिक्षकांना परमेश्वराचा आशीर्वाद राहावा. त्यांनी त्यांच्या या चांगल्या कार्याद्वारे जी मुलं शिकत आहेत, जी मुलं त्यांच्या हाताखाली वाढत आहेत, त्यांना योग्य असं शिक्षण द्यावं. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर जे महत्त्वाचं सामाजिक ज्ञान आहे ते ज्ञान त्यांना मिळावं, म्हणून आजच्या या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण सर्व शिक्षकांसाठी विशेष रीतीनं प्रार्थना करूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, या पवित्र रस्त्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, लायक ठरावेत, म्हणून क्षणभर शांत राहून आपण आपल्या चुकांबद्दल, आपल्या प्रमादाबद्दल देवाकडे आणि दुसऱ्यांकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्यानं व हायघाईनं मी फार पापे केलेले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी ती कुमारी पवित्र मरिया, सर्व दूत व साधुसंत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू परमेश्वरा, आम्हाला शक्ती दे. देवमातेची आठवण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या सहाय्याद्वारे पाप आणि दुर्बलतेवर आम्हाला विजयी कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो.
पौलाचे करंथीकरास पहिले पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला आणि अपुल्लोसला लागू केल्या आहेत. शास्त्र लेखापलीकडे कोणी जाऊ नये हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा, म्हणजे तुम्हापैकी कोणीही एकासाठी दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही. तुला निराळेपणा कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतोस? तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात. तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरच आणि मरणारच नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना आणि माणसांना जणू तमाशा असे झालो. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले आणि उघडे वाघडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत, आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करीतो. आम्ही जगाचा गाळ, सर्वांचा केरकचरा असे आजपर्यंत झालो आहोत. तुम्हाला लाजवण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हाला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. शब्द बनो देवा, तव शब्द बनो देवा. दीप है मम मार्गाचे, दीप है मम मार्गाचे. तव शब्द बनो देवा.
मम मार्गासी तव शब्द बनु देवा तव शब्द बनु देवा तव शब्द बनु देवा. प्रभू तुम्हा बरोबर असो. लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेलं वाचन. एका शब्दात दिवशी येशू शेतामधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा परुषातील कोणी म्हणाले, शब्दात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाऊ नये त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरच्यांनाही कशा दिल्या हे तुम्ही कधी ऐकले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. जिच्या हाती खडू फळा तीच फुलवी जीवनमळा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, काही महिन्यांपूर्वी आम्ही आमचे वर्गमित्र जमलेलो होतो. आम्ही बऱ्याच वर्षानंतर भेटलो आणि त्यामुळे शाळेमधील अनेक विषयाद्वारे आम्ही विविध विषयांवर चर्चा केली. आमचे शाळेचं जे जीवन होतं या जीवनाला पुन्हा एक उजाळा आम्ही बनवला, निर्माण केला. आजसुद्धा जेव्हा ते दिवस आठवतात तेव्हा आमच्या मनामध्ये एक नवीन पालवी फुटल्यासारखी वाटते. आमच्या चर्चेमध्ये एक विषय होता, आमची आवडती शिक्षिका. आमच्या शाळेमध्ये एक नलिनी रॉड्रिक्स म्हणून एक नवीन शिक्षिका आली होती. आम्हाला तिच्या शिकवण्याद्वारे आणि तिच्या मातृतुल्य ओलाव्यामुळे आम्हा मुलामध्ये एक नवीन नातं तिनं अगदी थोड्याच दिवसामध्ये जुळवलं. तिची जी शिकवण्याची पद्धत होती ही वैयक्तिक संबंध असून आमच्या मनामध्ये घर करून राहिली. आज ही नलिनी मॅडम या आमच्या छोट्याशा शाळेमधून बाहेर पडून मदर तेरेसाने बांधलेल्या विश्वरूपी विद्यापीठामध्ये शिकत आहेत. तिनं जाताना दिलेला विद्याविषयीचा संदेश आजही आमच्या कानावर गुंजत आहे. ती म्हणाली, विद्यारूपी धनाची कोणीही चोरी करू शकत नाही. सरकार कराच्या रूपानं ती घेऊ शकत नाही. भाऊ तिच्यामध्ये वाटणी वागू शकत नाही. कितीही विद्या मिळवली तरीही तिचा भार वाटत नाही. विद्या दान केल्यानं ती त्यामध्ये घट होत नाही, उलट त्यामध्ये वाढच होत असते. असे हे विद्यारूपी धन सर्व धनापेक्षा सर्वश्रेष्ठ धन मानलं जातं. तिचं हा संदेश प्रेरणादायी आणि उत्स्फूर्त देत आहे. हा अनुभव माझाच नाही तर माझ्या अनेक वर्गमित्राचा देखील आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,
आपण सर्वांना शाळेमध्ये असे अनेक शिक्षक भेटले असतील की त्यांच्या आदर्श जीवनाद्वारे आपल्याला आनंद मिळतो, आपल्याला स्फूर्ती मिळते. ज्याप्रमाणे चाणाक्ष पक्षी उत्तमाचा शोध घेत असतो आणि वेध घेतो, त्याच्याकडे घारीची तीक्ष्ण आणि सूक्ष्म नजर असते. उमलती मुळं या शिक्षकाच्या हातामध्ये असतात. प्रोत्साहनाचे 2 शब्द या कळ्या उमलू शकतात, सूर्यप्रकाशामध्ये खुलून शकतात, अनेकांच्या जीवनामध्ये प्रकाश आणू शकतात. परंतु अगदी याच वयामध्ये प्रोत्साहन मिळवण्याऐवजी दूषणं जर मिळाली तर या कळ्या कोमजून जाऊन निस्तेज बनतात. हा मुद्दा एक उदाहरणाद्वारे मी स्पष्ट करू इच्छित आहे. मी 4थीला होतो आणि 4थीला असताना आमच्या बाईनं एक गृहपाठ दिलेला होता आणि हा गृहपाठ राजू नावाच्या मुलानं चुकीचा आणलेला होता. जेव्हा त्याची वही तपासली गेली तेव्हा त्याचा गृहपाठ चुकीचा असलेला आढळून आला बाईला आणि बाईला प्रचंड राग आला. तिनं राजूचे जे पुस्तक होतं, जी वही होती, ती सर्व वर्गांना दाखवली आणि त्याला वर्गामध्ये उभं केलं बाकावर आणि त्याला तू ढबू पैसा आहे, तू काहीच करू शकत नाही आणि तू दगड आहे, अशी सर्व दूषणं त्याला दिली गेली. तो लहान असल्याकारणानं रडू लागला आणि नंतर देखील त्याच्यावर असे अनेक प्रसंग आले की त्याला दूषणं देत अनेक शिक्षकांनं त्याला खच्चीकरण केलं. कालांतरानं ह्या राजूनं शाळा सोडली आणि तो रिक्षा ड्रायव्हर झाला. आजसुद्धा जेव्हा हा राजू आम्हाला भेटतो तेव्हा तो त्याच्या तोंडून नकळत हेच शब्द बाहेर पडतात की जर मला माझ्या शिक्षकांनी सांभाळलं असतं तर मी मोठ्या कंपनीमध्ये कामाला असतो. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, शिक्षक किंवा शिक्षिका मुलांना घडवू शकतात अथवा बिघडवू शकतात. वडिलांच्या सुरक्षित छत्राखालून ही मुलं शाळेमध्ये जातात. त्यांचा जास्तीत जास्त वेळ शाळेमध्ये असतो. शिक्षक त्यांच्यासाठी आदर्श स्त्री आणि आदर्श पुरुष असे असतात. कधीकधी आईवडिलांपेक्षा शिक्षकावर ते अधिक विश्वास ठेवतात. शिक्षकांकडून मिळालेला चांगला शब्द ऐकावयास ते आसुसलेले असतात. चांगला शब्द म्हणजे स्वर्ग दाराशी आलेला त्यांना वाटतो. इतर मुलांसमोर जर त्यांचं कौतुक केलं तर विश्वपदक जिंकल्याचा आनंद त्यांना निर्माण होता. घराच्या छोट्याशा जगातून शाळेच्या वर्गामध्ये मोठ्या जगामध्ये त्यांनी प्रवेश केलेला असतो. विद्यार्थी हा खाणीतून मिळालेला ओबडधोबड हिरा आहे आणि शिक्षक हे त्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं महान कार्य करतात. आणि ह्या वर्गाच्या जगात जर का त्यांना अपमान सहन करावा लागला, उपेक्षा सहन करावी लागली तर ही मुलं नाराज होतात, निस्तेज होतात आणि त्यामुळे त्यांच्यावर बरेच असा परिणाम होतो आणि या परिणामाचा प्रत्यांतर त्यांचं जे उर्वरित जीवन आहे हे उर्वरित जीवन ढासळतं. त्यांचा विश्वास उडतो आणि हा डाग इतका प्रखर असतो, इतका प्रचंड असतो की तो त्यांच्या आयुष्यभर पुरतो. आणि हे आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये विविध अशा व्यक्तींद्वारे पाहतो. आज आपण कलकत्त्याची मदर तेरेसा हिचा स्मृतिदिन साजरा करत आहे. ही युरोपियन तरुणी अवघ्या 26 वर्षाची असताना आपला देश सोडते आणि ती भारतामध्ये येते. भारतामधील कलकत्त्यामध्ये ती समाजसेवा सुरू करते. एका नवीन ध्येयानं पछाडलेली ही एक नवीन धर्मसंस्था स्थापन करते. आज आपण पाहतो की मदर तेरेसाने लावलेल्या रोपट्याचं एका मोठाल्या वृक्षात रूपांतर झालेलं आहे. मदर ही हाडाची शिक्षिका होती आणि तिने या कलेचा अतिशय योग्य प्रकारे उपयोग केला. गोरगरिबांच्या उद्धारासाठी तिनं सर्वतोपरी कार्य केलं. कलकत्त्यामध्ये आपलं विश्वरूपी महाविद्यालयाचा पाया तिनं तिथे घातला आणि गोरगरिबांची सेवा, रोग्यांचे घाय पुसणे, उघडे निराश्रितांना घरपण देणं आणि मायेचा शब्द देणं हे धडे तिनं गिरवले. आणि आज तिच्या या संस्थेमध्ये हजारो युवक आणि युवती हेच धडे गिरवत आहेत आणि जगाला प्रेमाचा नवा संदेश देत आहेत. कलकत्त्याच्या अंधारी कोठडीत तिनं एक छोटीशी वात लावली आणि या वातीचं आज हजारो ज्योतीमध्ये रूपांतर झालेलं आहे. अंधाराचं भाग्य उजळीत
या ज्योती विनम्रपणे उजळत आहेत. हाच संदेश आपण बायबलमध्ये पाहतो. ख्रिस्त देखील हाडाचा शिक्षक होता आणि त्यानं आपल्या विविध अशा गोष्टीत रूपानं परमेश्वराचं जे कृपादान आहे हे कृपादान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवलं. त्याचा संदेशामध्ये अपराधांना क्षमा, शेजारावर प्रेम आणि परमेश्वरावर नितांत श्रद्धा ह्याच्याच उदाहरणाद्वारे परमेश्वराचं प्रेम आणि परमेश्वराचं सामर्थ्य कसं प्राप्त करू शकतो हे त्याने अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि तो अधिकारवाणीनं शिकवित होता. आज जेव्हा आपण शिक्षण संस्थेकडे पाहतो तेव्हा माझे मन निराश होते आणि खिन्न होते. आज विद्येची पूजा करणाऱ्या शिक्षकांनी विद्येचा बाजार मांडलेला आहे. ही अगदी खेदाची गोष्ट आहे. पूर्वीचे शिक्षक मुलांना मन लावून शिकवत होते. त्यांच्यासाठी शाळा म्हणजे विद्येची पूजा केल्यासारखं होतं. शाळा संपली की वैयक्तिकरित्या थांबून मुलांच्या शंकेचं निरसन केलं जात असे. शिक्षक विद्यार्थ्यामध्ये एक वैयक्तिक नातं संबंध प्रस्थापित झालेला होता. शिक्षक भेटल्यावर आदरानं त्यांना अभिवादन केलं जात असे आणि असे मी अनेक शिक्षक पाहिलेले आहेत की हे शिक्षक आपल्या पगारातून विद्यार्थ्यांना मुलांना लागणारी वह्या, पुस्तकं आणि फीसुद्धा त्यांनी पुरवलेली आहे. आपण जेव्हा हे पाहतो आणि आत्ताचे जेव्हा शिक्षक आपण पाहतो या शिक्षकामध्ये जमीन आसमानाचा फरक आपण पाहतो. ऐन परीक्षेच्या वेळी ते संप पुकारतात आणि बिचारे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. काही पैशासाठी पेपर विकले जातात आणि ते परीक्षा आधीच बाजारात येतात. तास कमी व्हावे म्हणून त्यांची ओरड सतत असते. जेथे पाहाल तेथे कोचिंग क्लासेसचे फॅड निघालेलं आहे आणि शिक्षक मुलांना आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये टाका हे सतत ते बजावत असतात. वर्गामध्ये मुलांची संख्या जास्त आहे आणि म्हणून आम्ही वैयक्तिक लक्ष देऊ शकत नाही हीच ओरड त्यांची सतत असते आणि त्यांना आपल्या वर्गातील मुलांची नावं देखील पाठ नाहीत किंवा आठवत नसतात. आज आपल्याला हाडाचा शिक्षक हवा आहे जो मुलांना आपलं आदर्श व एक चांगलं नागरिक बनू शकेल. शिक्षक हा कुशल कुंभार आहे आणि मुलं हे मातीचा गोळा आहेत. शिक्षक ज्या प्रकारे आकार देतील त्याप्रमाणेच संपूर्ण आयुष्यभर त्यांचा हा आकार असतो आणि शिक्षकांच्या कौतुक आणि प्रोत्साहनाचे 2 शब्दामुळे ज्ञानाच्या खाणीकडे जाणाऱ्या मार्गावर त्यांची पावले आपोआप पडत असतात. कौतुक केल्यामुळं मुलं बिघडतात असे अनेकांना वाटतं. अनेकांची ही चुकीची समजूत आहे. परंतु सूर्यप्रकाशामध्ये फुलं उमलतात. ढगाळ वातावरणामध्ये हा मोहर गळून पडतो हे आपण पाहतो. कौतुकामुळे उत्साह वाढतो, आत्मविश्वास वाढतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात की 1 ते 7 वर्षाच्या वयोगटातील मुलांना जे संस्कार शाळेमध्ये दिले जातात तेच संस्कार त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये उपयोगी पडतात. आजच्या या मिसावधीमध्ये आपण भाग घेत असताना आपण सर्व शिक्षकांसाठी प्रार्थना करूया. आपले जे शिक्षक ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला शिक्षण दिलं त्या सर्व शिक्षकांसाठी प्रार्थना करत असताना आपण हा जो शिक्षक दिन आहे हा शिक्षक दिन चांगल्या प्रकारे साजरा व्हावा आणि सर्व आपले जे सध्या शिक्षक आहेत त्या सर्व शिक्षकांना परमेश्वराचा आशीर्वाद द्यावा म्हणून आजच्या या पवित्र मिसा बलिदानामध्ये आपण विशेष रीतीनं त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपण आपल्या विनंत्या प्रभूच्या चरणापाशी मांडूया. श्रद्धावंतांच्या प्रार्थना आपला प्रतिसाद असेल. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. या महामारीत गरीब, उपेक्षित व उपाशी यांना आपण भोजन द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. सर्व सिस्टरांनी पददलितांची, आजाऱ्यांची सेवा करावी व निराधारांची सेवाचाकरी करावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. मदर तेरेसा टीचर होती. आज शिक्षक दिन. सर्व शिक्षकांना, त्यांच्या कुटुंबांना माऊलीने आशीर्वाद द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. माऊली माता व टीचर होती. प्रत्येक आईने आपल्या मुलांना संस्काराचे धडे द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना आहे. क्षणभर शांत राहून आपण पुढील हेतूंसाठी प्रभूकडे मूक प्रार्थना करूया.
निवृत्त शिक्षकांसाठी, आजी आजोबांसाठी, आजारी व वृद्धांसाठी. ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. बंधूने भगिनींनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मरिया हिचं स्मरण करणारे आम्ही सर्व तिचा सन्मान करीत आहोत. आम्हाला सहभागी करणाऱ्या ह्या ख्रिस्त समर्पणाद्वारे आमचे जीवन तुझ्यासाठी सर्वकाळचे दान बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या सर्व संतांचे स्मरण करत होत असताना तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती व्हावी, हे तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा होत असताना तिचा आभारगीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यानं भरलेलं आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्याला आलेला आहे. तुझी दीन दासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि सर्व जगाचा तारण करता तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलेस. त्याच्याद्वारे स्वर्ग दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गांत जय 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 जयकार प्रभूच्या नावाने एका येतो धन्य. परम स्वर्गांत जय 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 जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त बनवत.
स्वइच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तुझी स्तुती केली आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार, मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा हा पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायक भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असेही आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत मदर तेरेजा व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्यांच्या ऐक्यान, हे सर्व समर्थ पित्या, नम्र तुझा पायी, तुझा सन्मानव, तुझा गौरव सदा सर्वदा हो, तुझाच आठव. प्रभूच्या शब्दार्थ करू प्रार्थनेला, परमपित्याला संबोधुनी. आमुच्या स्वर्गास्थ बापा तवा नाम, वावेगा पावन सर्व काळ. तव राज्य यावे, तव इच्छा व्हावी, स्वर्गी तैसी सर्व काळ. आमुची रोजची आमाते आचार विचार शुद्ध राहो. प्रमाद आमुचा केला जर कोणी,
अनिष्ठापासून देगा मुक्ती, जीवनात शांती पसरावी. आमुचे नयन वाट पाहतात, कधी प्रभू ख्रिस्त येईल तोवरी आम्हाला पापांची वासना, चिंतेच्या दर्शना लावू नको. राजन सत्ता वैभव वाटू देची, श्रीकार हसेची देवराया देवराया देवराया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे तू पाहू नकोस, तर ख्रिस्त सभेच्या प्रचंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवेसून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे हा पहा ख्रिस्त, जगाची पाप दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. याच्या भोजनात बोलावण्यात आलेले आपण सर्व भाग्यवान.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू आम्हाला सार्वकालिक तरणाचा संस्कार देत आहेस. तुझ्या पुत्राच्या मातेचं स्मरण करून तिचा सन्मान करणाऱ्या आम्हा सर्वांस तुझे विपुल कृपादानाचे वरदान दे. तुझे सहाय्य आम्हास अखंड प्राप्त होऊ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताच्या नावाने करतो. वेलंकनी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अति पवित्र कुमारी मरिये, पवित्र त्रैक्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची माता म्हणून निवडलेली तू निष्कलंक माता आहेस. आम्ही तुझे सेवक, ईश्वराचा पुत्र जेव्हा तुझ्या गर्भी आला त्यावेळच्या महान आनंदाची आठवण करतो. आम्ही आमच्या भक्तीद्वारे तो तुझा आनंद द्विगुणित करू इच्छितो. दुःखित व पीडितांना आश्रय देणाऱ्या हे करुणामय माते, आमचे दुःखी कष्टी जीवन आनंदमय कर. तुझ्या पुत्राच्या महान शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही आमच्या विनंत्या तुझ्याजवळ ठेवतो. जर ह्या आमच्या विनंत्या आमच्या आत्म्यासाठी योग्य असतील तर त्या आम्हाला मिळवून दे. जर आमच्या विनंत्या ईश्वरी इच्छेनुसार योग्य नसतील तर आम्हाला इतर आवश्यक कृपा मिळवून दे. येथे आपली विनंती सांगावी. हे ईश्वराच्या माते, तुझ्या आमचा पूर्ण विश्वास आहे. येशूच्या जन्माच्या वेळी तुला जो आनंद झाला त्याची आम्ही आठवण करून ही नोवेनाची प्रार्थना करतो. ती तू ऐकून घे आणि आमच्या तीन नमो कृपा पूर्ण मरिये या प्रार्थनेचा स्वीकार कर. देवाच्या पवित्र माते, संत गॅब्रिएलच्या नम्र वंदनाबरोबर आम्ही सुद्धा तुला वंदन करीतो. नमो कृपा पूर्ण मरिये, तुझ्या मुकुटाचे तारे बनून चमकत राहावे अशी आमची इच्छा आहे.
हे पीडितांच्या आश्रया सर्व संतांच्या पुण्याईमुळे तू आमची विनंती पूर्ण कर. तुझ्या आणि तुझ्या पुत्राच्या प्रेमाची आठवण करून आमची विनंती मान्य कर. आमेन. हे आरोग्यदायिनी वेलंकनी माते, प्रभू तुम्हाबरोबर असो आणि सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ राहो. ज्या ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठवण्यात येत आहे. सर्वांना सर्व शिक्षक दिनांच्या आणि संत मदर तेरेसाच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.